पुणे पुन्हा एकदा सध्या गोळीबाराच्या घटनेने हादरले। रात्री 9:30च्या सुमारास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला। गोळीबारानंतर त्यांच्यावर कोयत्याने वारही करण्यात आले आणि जखमी झालेल्या वनराज आंदेकरांचा मृत्यू झालाय। घरगुती वादातून त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येतेय। आपण सध्या ही दृश्य बघतोय। पोलीस बंदोबस्त घटनास्थळावर आहे आणि कोयत्याने सुद्धा वार करण्यात आले आंदेकरांवर। घरगुती वाद होता ज्याच्यातून थेट गोळीबार झाला असं समजतंय। या सगळ्या घटनेनंतर आंदेकरांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपला प्राण सोडला होता अशी माहिती समजते। तर घटनास्थळावरून या सगळ्या संदर्भात आणखी तपशील दिलेले आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी। शहराच्या मध्यवर्ती भागात 9:30च्या दरम्यान ही सगळी घटना घडल्याने खळबळ माजलेली आहे। पोलीस दलातील सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत। स्वतः पोलीस उपायुक्त या ठिकाणी आलेले होते आणि प्राथमिक तपास सुरू करण्यात आलेला आहे। वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला असून ससूनमध्ये त्यांच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात नेलेलं आहे आणि आता आरोपी लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न पोलीस करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र हा जो रस्ता आहे तो रस्ता जर आपण पाहिला तर पूर्ण रहदारीचा रस्ता आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक असलेले वनराज आंदेकर यांच्यावर हा सगळा गोळीबार झालेला आहे। त्यामुळे आता जे फॉरेन्सिक लॅब आहेत त्याचे सगळे अधिकारी आहेत, सगळी माहिती घेत आहेत। हा जो एरिया आहे तो पोलिसांच्या वतीने सील करण्यात आलेला आहे, दोन्हीकडून बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो हा सगळ्या घटनास्थळावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पोलीस अधिक तपास करतायत। मात्र पुण्यात पुन्हा एकदा गँगवर सुरू झाला का असा सगळा प्रश्न आता निर्माण झालाय। पुढारी न्यूज पुणे। संपूर्ण पुणे पुन्हा एकदा गोळीबाराच्या या घटनेने हादरलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत वनराज आंदेकर, ज्यांच्यावर काल रात्री साधारणपणे 9:30च्या सुमारास गोळीबार झाला। घरगुती वादातून ही सगळी घटना घडल्याची माहिती समजते। गोळीबार झाल्यानंतर कोयत्याने सुद्धा त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असं समजतंय। जवळजवळ 9:30च्या सुमारास या ठिकाणी 2 लोक जे आहेत ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते 5 राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये वनराज आंदेकर म्हणून जे इसम आहे त्यांची जे आहे ते मृत्यू झालेला आहे। त्यांना जे आहे KM हॉस्पिटलला आणले गेले होते, परंतु त्या ठिकाणी ते ब्राउड डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनची टीम करत आहे। आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते शार्प हथियारने वार पण झालेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाली आहे असा प्रकार